फ्रेजेस म्हणजे काय? ते म्हणजे तयार वाक्याचे, सेंटेन्सेसचे छोटे छोटे तुकडे जे आपण रोजच्या बोलण्यात वापरतो. जसं की इट्स पीस ऑफ केक, दॅट्स अमेझिंग. तर हे फ्रेजेस आहेत. फ्रेजेस शिकणे किंवा माहिती असणे का महत्त्वाचे आहे? तर आपले इंग्लिश नॅचरल वाटते, समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यात एक प्रोफेशनल टच दिसतो आणि आपला कॉन्फिडन्स देखील वाढतो. तसेच एक्झामच्या दृष्टीने बघितले तर एसे रायटिंग, लेटर रायटिंग, स्पीकिंग टेस्ट, इंटरव्ह्यू सगळीकडे जर तुम्ही फ्रेजेस वापरले तर तुमचे इंग्लिश केवळ करेक्ट नाही तर इम्प्रेसिव्ह वाटते. चला तर मग बघूया डेली यूज इंग्लिश फ्रेजेस. आय एम अदिती, यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट. फर्स्ट फ्रेज इज बाईट द बुलेट, म्हणजे कठीण गोष्ट मनाशी पक्क करून करणे. इंग्लिश मीनिंग टू डू समथिंग डिफिकल्ट यू हॅव बीन अवॉइडिंग. फॉर एक्झाम्पल, I didn't want to apologize, but I bite the bullet and said sorry. मला माफी मागायची नव्हती, पण मी धैर्य करून माफी मागितली. नेक्स्ट फ्रेज इज कॉल इट अ डे, म्हणजे आत्तापुरते काम थांबवणे. इंग्लिश मीनिंग टू स्टॉप वर्किंग फॉर नाव. फॉर एक्झाम्पल, इट्स ऑलरेडी 10 PM, लेट्स कॉल इट अ डे. आता 10 वाजले, चला आजचे काम थांबवूया. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट फ्रेज, अंडर द वेदर, म्हणजे तब्येत थोडी बरी नसणे. इंग्लिश मीनिंग फीलिंग अनवेल. फॉर एक्झाम्पल, आय एम फीलिंग अ बिट अंडर वेदर टुडे. आज माझी तब्येत थोडीशी बरी नाहीये. लेट्स सी द नेक्स्ट फ्रेज, बर्न द मिडनाईट ऑइल, म्हणजे रात्री उशिरापर्यंत काम करणे. इंग्लिश मीनिंग वर्क लेट इन टू द नाईट. फॉर एक्झाम्पल, आय हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल बिफोर माय एक्झाम्स. परीक्षेच्या आधी मला रात्री उशिरापर्यंत अभ्यास करावा लागला. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट फ्रेज, हिट द नेल ऑन द हेड, म्हणजे नेमकं मुद्द्यावर बोलणे. इंग्लिश मीनिंग से एक्झॅक्टली द राईट थिंग. फॉर एक्झाम्पल, यू हिट द नेल ऑन द हेड विथ युअर आन्सर, म्हणजे तुझे उत्तर अगदी मुद्द्यावर होते. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट फ्रेज, फेस द म्युझिक, म्हणजे आपल्या कृतीचे परिणाम स्वीकारणे. इंग्लिश मीनिंग ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस. फॉर एक्झाम्पल, he cheated and now he has to face the music. त्याने फसवणूक केली आणि आता परिणाम भोगावे लागणार. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट फ्रेज, वन्स इन अ ब्लू मून, म्हणजे फारच क्वचित. इंग्लिश मीनिंग व्हेरी रेअरली. फॉर एक्झाम्पल, आय वॉच मूवीज वन्स इन अ ब्लू मून, मी फार क्वचित मूवी बघते. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट फ्रेज, द बॉल इज इन युअर कोर्ट, म्हणजे आता निर्णय तुझ्या हातात आहे. For example, English meaning it's your turn to decide. For example, I have done my part, now the ball is in your court. मी माझे काम केले, आता निर्णय तुझ्या हातात आहे. Let's move on to the next phrase, in the same boat, म्हणजे एकाच परिस्थितीत असणे. English meaning in the same situation. For example, we are all in the same boat during exams. परीक्षेच्या वेळी आपण सगळेच एकाच परिस्थितीत असतो. लेट्स सी द नेक्स्ट अँड लास्ट फ्रेज, सिल्वर लाइनिंग, म्हणजे अडचणीतला चांगला भाग. इंग्लिश मीनिंग अ पॉझिटिव्ह साइड इन अ बॅड सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सिल्वर लाइनिंग, म्हणजे प्रत्येक अडचणीत काहीतरी चांगले लपलेले असते. अशा प्रकारे इंग्रजी बोलणे खरं तर अवघड नाही, फक्त डेली स्पीकिंग मध्ये छोटे छोटे फ्रेजेस वापरायचे. रोज एक छोटी स्टेप आपल्याला स्मार्ट बनवते, इतके लक्षात ठेवा. फ्लुएन्सी म्हणजे स्पीड नाही, क्लॅरिटी आहे. त्यामुळे रोज एक एक लेसन किंवा एक एक नवीन टॉपिक समजून घ्यायला सुरुवात करा. तसेच आपल्या माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनलवर मी बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. ग्रामर, व्होकॅबलरी, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, कॉन्व्हर्सेशन, तेही नक्की बघा. प्लेलिस्ट मी बनवलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. Till then, stay happy, keep learning, keep growing, and thank you so much for watching.